डॉक्टर श्रीरामजी बागलाने, नाम तो सुना ही होगा. कोणी ऐकलंय? जे पेशंट इथपर्यंत आलेत, जे पालक इथपर्यंत आलेत, आपल्या बालकाला अगदी ठणठणीत बरं करण्याकरता विश्वास ठेवून श्रीरामाच्या नावानं ज्या व्यक्तीनं जन्म घेतला आहे त्या व्यक्तीकडे त्यांनाच आपल्याला भेटायचे, जाणून घ्यायचे हाऊ ही ट्रीट्स द पिडियाट्रिक पेशंट्स. सर नमस्कार. नमस्ते सर. मी प्राध्यापक अभय पटवारी, अभयांकित या यूट्यूब चॅनलचा संपादक. अनेक लोकांनी मला तुमचं नाव सुचवलं आणि एक उभरतं बालरोग तज्ज्ञ हे काय आहेत, व्यक्ती म्हणून काय आहेत आणि तुमच्या या कार्यक्षेत्रातलं तुमचं योगदान काय आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही मला कॉपरेट कराल हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. तर फारसा वेळ न दवडता छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो, इफ यू आर रेडी. नक्की सर. वेलकम. खरं तर आपल्या घरातलं एखादं बालक, लहानसा मुलगा तापाने फणफणला तर आपण डॉक्टरांकडे जातो. मग गल्लीतला डॉक्टर असेल, गावातला डॉक्टर असेल. आज शहरीकरणाच्या या सगळ्या वातावरणामध्ये आज बरेचसे लोक घरीच काहीतरी ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतात किंवा एखाद्या मेडिकलवाल्याकडे जातात आणि तिथून काहीतरी गोळ्या औषधं जुजबी आणतात. हा पालकांचा दृष्टिकोन योग्य की अयोग्य? सर साधारणतः लहान मुलांचं शरीराचं जे तापमान असतं ते 100.4 डिग्री फॅरनहाईट किंवा 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत नॉर्मल असतं. तिथून पुढं जर तापमान वाढलेलं असेल तर त्याला आपल्याला एक उपचाराची आवश्यकता असते. आता जर 3 महिन्यापर्यंतचे जर मुलांचं बघितलं तर त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती एकदम कमी असते. अशा मुलांना थोडं ताप जर आला तर त्याला घरी उपचार न करता त्वरित डॉक्टरांना दाखवणं, बालरोग तज्ज्ञांना दाखवून उपचार घेणं गरजेचं असतं. जर मुलाचं वय जर 3 महिन्यापेक्षा जास्त असेल तर अशा मुलांना आपण 102 टेम्परेचरपर्यंत घरी उपचार देऊ शकतो. घरचे उपचार म्हणजे बाळाला हायड्रेशन मेंटेन करणं, बाळाचं व्यवस्थित, भरपूर पाणी देणं, द्रव पदार्थ जास्त प्रमाणात देणं, कपडे सैल घालणं, त्यानंतर हवेशीर ठेवणं, अशा जरी गोष्टी केल्या आणि सोबतच बाळाला पुसून घेणं असं जरी केलं तर बऱ्याच वेळेस पुढील औषधोपचाराची आवश्यकता भासत नाही. पण जर मुलाचं जर तापमान कमीच होत नाही, वारंवार उलट्या होत आहे, श्वासाला त्रास होतोय, जास्त चिडचिड होते किंवा सुस्त होते, खातपीत नाही असं जर असेल तर मग घरगुती उपचार न करता त्वरित बालरोग तज्ज्ञाला दाखवून योग्य तो उपचार घेणं गरजेचं असतं. आजीबाईचा बटवा आपण ऐकलेला असेल. आजही आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ असतात ते पटकन सांगतात की काहीतरी उगाळून लावा किंवा आणखीन काहीतरी उपचार करा. पण आजकालचे जे बालरोग तज्ज्ञ बहुतांशी, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण अँटीबायोटिक्सचा अतिरिक्त वापर करतात असं पाहायला मिळतं. मग या अँटीबायोटिक्सचा बालकाला खरंच उपयोग होतो किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत? सर, अँटीबायोटिक्स जे आहेत ते जीवाणूमुळे होणाऱ्या आजारावर प्रभावीपणे उपचारासाठी वापरले जातात. अच्छा. आता प्रत्येक आजार काही जीवाणूमुळे होतोच असं नाही. लहान मुलांना बऱ्याच वेळेस विषाणूमुळे पण आजार होतात. आता विषाणूजन्य जे आजार असतात, साधं सर्दी, पडसं, तर त्याला अँटीबायोटिक्सची प्रत्येक वेळेस गरज लागतेच असं नाही. जर खरंच जीवाणूमुळे झालेले आजार असतील, उदाहरणार्थ टायफॉईड, निमोनिया, मेंदूकडचे आजार असतील किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, अशा आजारांना अँटीबायोटिक्स दिलं आणि योग्य ते वेळेपर्यंत दिलं तर त्याच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतो. जर प्रत्येक आजाराला अँटीबायोटिक्स दिले, जिथं विषाणूजन्य आजार आहे तिथं अँटीबायोटिक्स दिले तर त्या अँटीबायोटिक्सची भविष्यातील परिणामकारकता कमी होते. तसंच पुढच्या वेळेस बाळ जर आजारी पडलं तर पाहिजे त्या प्रभावीपणे त्याचा उपयोग होत नाही. अँटीबायोटिक्सला रेजिस्टन्स येण्याची शक्यता जास्त असते. राईट. तर अशा वेळेला विनाकारण अँटीबायोटिक्स देऊन एक अँटीबायोटिक्सच्या विरोधात रेजिस्टन्स तयार करणं योग्य नाही. अच्छा. आपल्याला माहिती आहे आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये लहान बालकांमध्ये जुलाब, उलटी हे होतं. मग अशा वेळेला ORS हे दिलं जातं, सजेस्ट केलं जातं. हे घरच्या घरी बनवलं जाऊ शकतं का? हो, बनवू शकतो सर. काय असतं, उलट्या आणि जुलाबामध्ये बाळाच्या शरीरातील पाणी आणि क्षाराचं प्रमाण कमी होतं. तर अशा वेळी नुसतं पाणीच जर दिलं तर ते क्षाराचं शरीरातील प्रमाण योग्य ते न राहिल्यास बाळाला पुढील कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.
तर त्या टाळण्यासाठी आपण ORSचा वापर करतो. आता ORS एक तर आपल्याला रेडीमेड पावडर फॉर्ममध्ये भेटतं, ज्याला आपण 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकतो. जर उपलब्ध नसेल किंवा बाळ घेत नसेल तर अशा वेळेला 1 लिटर पाण्यामध्ये 6 चमचे साखरेचे आणि एक अर्धा चमचा मीठ टाकून बनवू शकतो. आणि ते थोड्या वेळाने बाळाला जर दिलं तर बऱ्याच वेळेस दुसऱ्या औषधाची औषधं न देता बाळ त्याच्यावरही व्यवस्थित दुरुस्त होऊ शकतं. अच्छा. आता बालक जन्मल्या एक चार्ट दिला जातो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लसींचा उल्लेख आहे. मग या लसी नेमक्या मस्ट डू या प्रकारातल्या कोणत्या लसी आहेत आणि लसीकरणाबद्दल बऱ्याच पालकांच्या, अगदी माझ्याही मनामध्ये काही गैरसमज आहेत, तर ते तुम्ही कसे दूर कराल? सर, आता काय असतं की लसीकरणाचा मुख्य उद्देश बाळाची रोगाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवणे हाच असतो. करेक्ट. आता नवीन जन्मलेल्या बाळाची प्रतिकारशक्ती एवढी जास्त नसते, तर त्या बाळाला जर आपण लसीकरणाच्या माध्यमातून सपोर्ट केला तर बाळाची प्रतिकारशक्ती वाढून बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. जसे की जन्म झाल्या BCG, पोलिओ, कावीळ ते जर दिलं तर क्षयरोग, पांढरा कावीळ, पोलिओ अशा आजारांना प्रतिबंध घालता येतो. त्याच्यानंतर 1.5 महिने, 2.5 महिना आणि 3.5 महिन्याला ट्रिपलचा डोस असतो, रोटाव्हायरसचा असतो, निमोनियाचा असतो. त्याच्यानंतर 6 महिन्याला एक इन्फ्लुएन्झाचा असतो, जे की सिजनल फ्लूसाठी बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. 9 महिन्याला एक मिझल्स, रुबेला आणि गालगंड ह्याच्यासाठी असतो. तर हे जर वेळेवर लसीकरण झालं तर बाळाची प्रतिकारशक्ती पण वाढते आणि बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. बरं. आता लसीकरणाविषयी गैरसमज जर म्हणाल तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की लसीकरणामुळं बाळ आजारी पडतं किंवा बाळाच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. तर हे सगळे खोट्या समजूत आहेत. तर बाळाला बऱ्याच वेळेस लस दिल्यानंतर दिलेल्या जागी थोडीशी सूज येणं, दुखणं किंवा ताप येणं हे साहजिक असतं. त्यांना घरगुती उपाय किंवा मग काही पॅरासिटामॉलसारखी औषधं देऊन कंट्रोलमध्ये ठेवता येतात. पण लसीकरणाचे बाळाच्या शरीरावर एक चांगलेच परिणाम आहेत. जे गैरसमज आहेत दुष्परिणामाविषयी ते खोटे आहेत. अच्छा. आता आपण पाहतो आपल्या घरातलं बालक जेवत नसेल तर पटकन आई काय करते, हातात मोबाईल देऊन टाकते. आमची बालकं जेव्हा लहान होती तेव्हा कदाचित आम्ही हेच केलेलं आहे. पण सर, लहान मुलांना स्क्रीन टाईम हा कितपत असला पाहिजे आणि त्याचे बॅड इफेक्ट्स फर्दर टाईममध्ये आणि फ्युचर टाईममध्ये काय असणार आहेत? सर, मोबाईलचा लहान मुलांच्या मेंदूवर अनेक वाईट परिणाम असतात. जर पहिल्या 2 वर्षामध्ये स्क्रीन टाईम 0पर्यंत ठेवलेला कधी पण चांगला. 2 वर्षाच्या नंतर 2 ते 5 मध्ये एक तासापर्यंत तुम्ही एक स्क्रीन टाईम अलाव करू शकता. अच्छा. पण त्यावेळेस पण एक पालकांच्या देखरेखीखाली काही शैक्षणिक कार्यक्रम असतील किंवा काही दर्जेदार कार्यक्रम असतील ते जर बघून दिले तर ते ठीक आहे. आणि जर मोबाईल जर प्रमाणापेक्षा जर दिला मुलांच्या हातात तर त्याच्यामध्ये मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होणं, जसं चिडचिड होणं, झोप वेळेवर न येणं, बऱ्याच वेळेस डिप्रेशन, भूक कमी लागणं, जास्त लागणं, ओबेसिटीसारखे आजार असे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्क्रीन टाईम जेवढा कमी ठेवता येईल तेवढं चांगलं. हो, पण आम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो आणि कोविड टाईम याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षकाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता याच मोबाईलने मदत केली होती, हेही आपल्याला विसरता येणार नक्कीच नाही. आता दुसरा मुद्दा असा मला विचारायचा आहे, आपण पॅकेज्ड फूड मुलांना देतो आहे. हे जे पॅकेज्ड फूड आहे, ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो, याच्यातनं मुलं ओबेसिटीचा तुम्ही उल्लेख केला, याला तर बळी पडतातच. पण शाळेत जाणाऱ्या मुलांना पालकांनी त्यांच्या टिफिनमध्ये काय काय दिलं पाहिजे? सर, सध्या मुलांमध्ये फास्ट फूडचं बऱ्यापैकी सेवन करण्याचं प्रमाण जास्त आहे. फास्ट फूडमध्ये पिझ्झा, बर्गर, नंतर कोल्ड्रिंक्स अशा गोष्टी दिल्यामुळं मुलांच्या वाढीवर पण परिणाम होतो, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो, ओबेसिटीसारखे आजार वाढत आहेत. ते टाळून जर घरी बनवलेले पदार्थ, ताजे पदार्थ जर मुलांना डब्यामध्ये दिले, जसं की पोळी भाजी, वरण भात, खिचडी, उपमा, इडली अशा गोष्टी जर दिल्या तर त्यांनी मुलांच्या वाढीवर बऱ्यापैकी त्याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. मुलं सुदृढ आणि निरोगी होण्यास मदत होते त्यामुळं. नक्कीच. आता आपल्याला जायचं आहे, आपण बीडकर, रस्त्याची कामं चालू आहेत, सर्वत्र धुळीचं साम्राज्य आहे. त्यात राजकीय शक्ती, इच्छाशक्ती
अभाव आहे का प्रभाव आहे हा मुद्दा आपल्या चर्चेचा नाही, पण धुळे आणि त्याच्यातनं होणाऱ्या प्रदूषणामुळं मुलांच्यावर जे काही बॅड इफेक्ट दिसत आहेत त्याच्यावर काही घरगुती वैद्यकीय उपाय आहेत का? हो नक्कीच सर. एकतर धुळीमध्ये जाणं टाळलं तर ते सगळ्यात चांगलं. दुसरं जर धुळीत जाणं अपरिहार्य असेल तर त्यावेळेस मास्कचा वापर करणं, बाहेरून घरी आल्यानंतर हात पाय चेहरा स्वच्छ धुणं. जर धुळीमुळे बऱ्याच वेळेस ॲलर्जी, अस्थमा, बालदमा असे प्रकार होण्याची शक्यता असते, तर त्यावेळेस गरम पाण्याची वाफ घेणं, ज्यावेळेस गरज भासेल त्यावेळेस बालरोग तज्ज्ञांना दाखवून योग्य ते उपचार घेणं, अशा जरी गोष्टी केल्या तर बऱ्यापैकी त्याच्यातून आपल्याला स्वतःचा बचाव करता येतो. अच्छा, मी स्वतः पाहिलं. माझा बालक, मी जेव्हा पहिल्यांदा पिता झालो, अर्जुन नावाचा माझा पुत्र, हा अगदी पहिल्या 3 वर्षापर्यंत किडमिडीत होता. पण त्याला आम्ही नंतर काही ॲम्वेचे प्रॉडक्ट्स वगैरे वापरले आणि त्याचं अपेक्षित असं वजन वाढलं. पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाच्या वाढीकरता आईचं दूध पुरेसं आहे का आणि बालकामध्ये अपेक्षित वजन वाढणं होत नाही आहे, हे का बरं होतं? सर, पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळासाठी आईचं दूध पूर्ण आहार असतो. जर बाळाला आईचं दूध योग्य पद्धतीने देण्यात आलं, स्तनपान योग्य पद्धतीने झालं, बाळाच्या जे संसर्गजन्य आजार आहेत ते टाळता आले तर अपेक्षित अशी वाढ होऊ शकते. 6 महिन्यानंतर फक्त आईच्या दुधावर अवलंबून न राहता काही कॉम्प्लिमेंटरी फीड्स असतात ते जर बाळाला इंट्रोड्यूस केले तर त्यांनी बाळाचं आरोग्यही व्यवस्थित राहील आणि बाळ सारखं आजारी पण पडणार नाही. त्या गोष्टीसाठी एक बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणं आणि त्यानुसार योग्य ते आहार, संतुलित आहार देणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग ते मी लहान असताना, कदाचित तुम्ही लहान असताना, जिपला ग्राईप वॉटर नावाचं काहीतरी एक प्रॉडक्ट यायचं. आई बाळ रडतंय काय करू, तर त्या जाहिरातीत यायचं जिपला ग्राईप वॉटर दे त्याला. मग अशा प्रकारचं ग्राईप वॉटर, वॉज इट रिअली हेल्पफुल? सर, हे जिपला ग्राईप वॉटर, बडीशोप पार्क, आता पण सध्या बरेच जण बडीशोप पार्क देणं, गुट्टी देणं, त्याच्यानंतर मधाचं चाटण देणं, अशा गोष्टी लहान बाळांना करतातच. पण त्याचे एक दुष्परिणाम बाळाच्या आरोग्यावर नक्कीच असतात, जे की काही दिवसानंतर दिसतात. ह्या गोष्टी करणं टाळलेलं कधी पण चांगलं आहे. अच्छा, MBBS कंप्लीट झाल्यानंतर पिडियाट्रिक्स हे करून बालरोग तज्ज्ञ होण्याचा तुम्ही निर्णय घेतला, तो नक्कीच योग्य आहे, कारण तुमचे सगळे पेशंट सॅटिस्फाईड आहेत, पॅरेंट्स सॅटिस्फाईड आहेत. पण बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करत असताना या क्षेत्रातलं सर्वात मोठं आव्हान तुम्हाला काय वाटतं? सर, काय असतं की लहान मुलं, त्यांना त्यांच्या त्रासाविषयी सांगता येत नाही. अशा वेळेस आम्हाला बाळाच्या आजाराचं योग्य ते निरीक्षण करून, त्याचे लक्षणं बघून, त्याच्यानुसार बाळाला काय आजार झाला आहे हे ठरवूनच मग त्याच्यानुसार औषधोपचार करावा लागतो. जे की मोठे व्यक्ती असतात ते प्रत्येक त्यांचा त्रास किंवा त्यांच्या आजाराविषयी बोलू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी काळजी घेऊन आणि कॉन्सन्ट्रेशननेच काम करून त्यांना हे करायचं असतं, सर, ट्रीटमेंट द्यायची असते. अच्छा, म्हणजे अंधारात चाचपडत चालणं हे काय असतं तर एक बालरोग तज्ज्ञाचं काम बहुतेक तसंच असावं. कुपोषण ही संकल्पना आपण ऐकली असेल, त्यातून बालमृत्यू होतात. मग हे बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याकरता एक बालरोग तज्ज्ञ म्हणून तुमची भूमिका नेमकी काय असते? तर मूल जन्मल्यानंतर मुलाला योग्य ते लसीकरणाविषयी घरच्या आईवडिलांना त्यांना माहिती देणं, त्यानंतर त्याचं स्तनपान योग्य होते का नाही ते बघणं, बाळाला व्यवस्थित दूध घेतंय, त्याला जे आजार होत आहेत ते आजाराकडे लक्ष देऊन योग्य ते उपचार करणं, ह्या जरी गोष्टी केल्या आणि 6 महिन्यानंतर जर कॉम्प्लिमेंटरी फीड्स व्यवस्थित इंट्रोड्यूस केले तर कुपोषणासारख्या आजारावर बऱ्यापैकी मात करता येते. अच्छा, 0 ते 5 वर्षाच्या मुलासाठी त्याच्या आरोग्यादृष्टीनं महत्त्वपूर्ण 3 टिप्स तुम्ही काय द्याल? सर, सगळ्यात महत्त्वाचं लसीकरण आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी. दुसरं पुरेसा संतुलित आहार. आणि तिसरं मोबाईल आणि स्क्रीन टाईम टाळता आलं तर सगळ्यात चांगलं. ह्या 3 जरी गोष्टी केल्या तर बाळाची एक शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्यवस्थितरित्या होऊ शकते. आता शेवटचा प्रश्न, सध्या रीलचा जमाना आहे. म्हणजे आपल्या कुटुंबातला एखादा कार्यक्रम असेल तरीसुद्धा 30 सेकंदाची रील ही बनवल्याशिवाय आता कार्यक्रमच पूर्ण होत नाही.
आणि मुलांची शॉर्ट टर्म मेमरी याच्यामुळेच व्हायली. 30 सेकंदापेक्षा कुठलाही कंटेंट कोणीच पाहायला तयार नाही आहे. तसं या शेवटच्या 30 सेकंदात, आजच्या मुलाखतीच्या शेवटच्या 30 सेकंदात पालकांना तुम्ही काय संदेश देणार? पालकांनी मुलांच्या आरोग्याकडं व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांचं लसीकरण वेळेवर होत आहे, मुलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी होती, मुलांच्या वाढीकडं लक्ष देण्यासाठी त्यांची उंची, वजन त्याचं व्यवस्थित मोजणं होऊन चार्टिंग होते. ह्या जरी गोष्टी बघितल्या तरी बाळाचं आरोग्य एक चांगल्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. दुसरं, मुलांसाठी त्यांना मैदानी खेळ खेळायला लावणं, पुस्तकांची आवड निर्माण करणं, मोबाईलचा स्क्रीनचा वापर कमी करणं, मुलांना वेळ देणं, मुलांसोबत खेळणं, ह्या जर गोष्टी केल्या तर मुलांचा बौद्धिक विकास पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ह्या 2 गोष्टी जर केल्या, मुलं चांगली राहिली तर एक चांगला समाज भविष्यात निर्माण होऊ शकतो. श्रीरामाचं नाव धारण करणारे, जनकल्याणाचा वसा असणारे आणि एकपत्नी एकवचनी अशा श्रीरामाचा वसा घेऊन बालकांना रोगमुक्त करण्याचं स्वप्न जे शिवधनुष्य म्हणून पेलतायत, धन्वंतरीच्या कृपेनं आणि महाराजांच्या आशीर्वादानं तुमच्या या कार्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.